इलेक्शन कमिशनशी सगळं बोलावं लागेल. माझी बॅग आज तपासली पण ठीक आहे आता. अजित पवारांनी असं म्हटलं की मुबारक राहण्याची कटुता कमी होईल असं मला तरी वाटत नाही तुमच्या काळात. तो त्यांचं मत आहे ना, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि हे इलेक्शन आमच्या कुटुंबाचं नाहीये, हे एक वैचारिक लढाई आहे, महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आहे. आणि मी माझ्या कुटुंबासाठी लढत नाहीये, मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी लढते. या भागातल्या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये याच्यासाठी लढते, महिलांसाठी लढते, कारण का महिलांवर आंदोलन येत आहे, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार याच्यासाठी मी लढले. घरातला घरात हो, घरातला काय संबंध यायचा आहे? आम्ही राजकारणात आमच्या घरासाठी नाही आलो, आम्ही राजकारणात या राज्यातल्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो. अजितदादा पहिले म्हणाले की अदानींसोबत बैठकीत शरद पवार देखील होते, काल कबुली दिली की शरद पवार नव्हते. आता हा प्रश्न तुम्ही अजित पवारांना विचारा. मी पहिल्याच दिवशी म्हणले होते की मला हे झालेलं